अध्यक्ष महोदय, माननीय मुख्याध्यापक, गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज आपण आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे एकत्रित जमलो आहोत. प्रजासत्ताक दिनानिमित्त माझे मत मांडण्याची मला ही संधी मिळाली, ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस आपल्या देशात प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय इतिहासात या दिवसाला विशेष स्थान आणि महत्त्व आहे. 26 जानेवारी हा राष्ट्रीय सण म्हणून आपण मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली हे आपण सर्वांना माहीतच आहे. तेव्हापासून 26 जानेवारीला सर्व भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करतात. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळाली. तरीही आपल्या देशात कोणतेही राष्ट्रीय संविधान नव्हते. बराच विचार विनिमय केल्यानंतर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली, ज्याचे मुख्य काम होते भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समितीने तयार केलेली राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 पासून त्याची देशात अंमलबजावणी झाली. येथे मी भारतीय राज्यघटनेशी निगडीत काही महत्त्वाच्या गोष्टी फार कमी शब्दात आपल्यासमोर मांडू इच्छिते. भारतीय संविधानात 395 कलमे, 22 भाग आणि 12 वेळापत्रके आहेत. पूर्वी 8 वेळापत्रक होते. नंतर काही विषयांची भर घालून वेळापत्रकांची संख्या 12 करण्यात आली आहे. ऑगस्ट 2021 पर्यंत राज्यघटनेत एकूण 127 दुरुस्त्या करण्यात आल्या. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, ज्याला बनवण्यासाठी तब्बल 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला. हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. संविधान लेखनाची रचना प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी केली आहे, तर संविधान पुस्तक आणि त्याच्या पानांच्या सजावटीचे काम नंदलाल बोस यांनी केले आहे. भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या काही मूलभूत अधिकारांना विहित करण्यात आले आहे, तसेच नागरिकांच्या काही प्राथमिक कर्तव्यांनाही नमूद करण्यात आलेले आहे. माझ्या भाषणाच्या शेवटी मी सांगू इच्छिते की आपला भारत हा एक लोकशाही प्रधान देश आहे, ज्यामध्ये लोकांना त्यांच्या देशाचे नेतृत्व करण्याची एक उत्तम संधी मिळते. आपला देश आणखी चांगला करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून मिसळून एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभारी आहे. भाषणाच्या शेवटी मला एवढेच म्हणायचे आहे की स्वतःसाठी स्वप्न सगळेच बघतात. देशासाठी आज आपण एक स्वप्न बघूया. चला आपण आपला भारत देश सुरक्षित आणि विकसित बनवूया.